मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अमित मोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तसंच विन्हेरे मतदारसंघातून ते भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमधील महाविकास आघाडीच्या 35 नगरसेवकांचा सत्कार करण्यात आलेला आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटलांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. संभाजीनगरमध्ये गँगवॉर उफाळलंय. मुकुंदवाडी परिसरात गुंडांकडून गोळीबार करण्यात आलाय. नागरिकांच्या घरावर गुंडांकडून दगडफेक करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी भाजप आमने सामने आले. भाजप नेत्यांना अपशब्द वापरल्याचे आरोपांवरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडलेत. पोलिसांनी यानंतर मध्यस्थी केली. माजी मंत्री धनंजय मुंडे कृषी घोटाळा प्रकरणाची उद्या लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. प्रकरण फर्स्ट ऑन बोर्ड, काय युक्तिवाद होणार याकडे लक्ष लागलंय. वाशिममध्ये लाडक्या बहिणींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या कारला घेराव पाहायला मिळाला. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्यानं महिलांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दादरमधील बाळासाहेब स्मारकाची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाहणी केली आहे. बाळासाहेब जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर कामाचा आढावा घेण्यात आला. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये ढवळाढवळ करण्याऐवजी राज्यात लक्ष द्यावं. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार यांना सुनावलं. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत युती करू नका, अन्यथा कारवाई करणार, असदुद्दीन ओवैसी यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना इशारा दिला. अकोल्यात महापौर पदासाठी भाजपची धावाधाव सुरू आहे. विरोधकांची मदत घेण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. उल्हासनगरमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. उल्हास उत्सव या नावानं महासत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं. रविशंकर यांच्या सत्संगाला उल्हासनगरमधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या सत्संगामध्ये सध्याच्या धावपळीच्या जगात तणावावर व्यवस्थापन कसं करावं, तसंच नकारात्मकता कशी दूर करावी यावर मार्गदर्शन करण्यात आलं. उत्तर प्रदेशातील सहारणपूर शहरामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मृतदेहाजवळ 3 बंदुकाही आढळून आलेल्या आहेत. मृतांमधील मुलाच्या डोक्यावर गोळ्यांचे निशाण आढळून आले. सध्या फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू आहे. जम्मू श्रीनगर राज्य महामार्गावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच लष्कराच्या वाहनांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. किश्तवाडच्या सिंगापोरा परिसरामध्ये पुन्हा एकदा एन्काउंटर झालंय. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली आहे. या कारवाईमध्ये 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. दरम्यान या एन्काउंटरमध्ये शहीद झालेल्या जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथं सॉफ्टवेअर इंजिनियर युवराज मेहता याची कार अपघातामध्ये नाल्यात पडली. त्यांनी मदतीसाठी तासनतास वाट पाहिली, मात्र वेळेवर मदत न मिळाल्यानं युवराजचा मृत्यू झालाय. युवराजच्या कुटुंबानं विकास प्राधिकरणावर निष्काळजीपणाचा आरोप केला.